नमस्कार मंडळी. थंडीमध्ये आवर्जून बनवावा आणि खावा असा पदार्थ खूप टेस्टी आणि हेल्दी म्हणजेच तिळगुळ शेंगदाणा पोळी. साहित्य अगदी मोजकेच आहे थोडे, पण चव मात्र जबरदस्त आणि भन्नाट अशी ही खुसखुशीत आणि खमंग तिळगुळ शेंगदाणा पोळी बनवून तयार होते. अगदी स्टेप बाय स्टेप आपण याची रेसिपी पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे ही पोळी तुम्ही प्रवासात नेऊ शकता, कारण 15 ते 16 दिवस ही आरामशीर टिकते. टिकण्यासाठी काय करायचं हे व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेत, गावरान तीळ घेतलेत. सेपरेट अगदी लो फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायचे. थंड झाल्याच्या नंतरनं सेपरेट याची अगदी बारीक पावडर बनवून घ्यायची आणि त्यानंतरनं गुळामध्ये मिक्स करायची. 1 वाटी शेंगदाणे 1 वाटी तीळसाठी 1.5 वाटी गूळ किसून किंवा चिरून घ्यावा. मिक्स करत असताना यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकायची. चव खूप छान लागते. पल्स मोडमध्ये मिक्सरमधनं फिरून घ्यायचं. मस्त आपलं हे स्टफिंग तयार आहे. दुसरीकडे पीठ आपण बनवायला घेऊयात. त्याच्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ छान चाळून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 चमचा साजूक तूप. या ठिकाणी तूप कडकडीत गरम करून तुपाचं मोहन देखील तुम्ही पिठाला लावू शकता. आता पिठाला तूप छान चोळून घ्यायचं. त्यानंतरनं थोडं थोडं पाणी टाकून याची कणिक मळून घ्यायची. जशी चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळल्याच्या नंतर अर्धा चमचा तूप मी वरून टाकून छान चोळून घेतलं आणि 5 मिनिटाच्या नंतरनं आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे. अगदी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे, लिंबापेक्षा थोडेशा मोठ्या आकाराचे. आणि आपण पुरणपोळी बनवताना कशी पारी बनवतो त्याच पद्धतीने एक पारी बनवून घ्यायची. त्यामध्ये छान भरपूर असं हे सारण भरून घ्यायचं, कारण सारण जर छान भरपूर असेल ना तर पोळी खायला देखील खूप छान अशी लागते. मस्त आपण भरपूर सारण भरून याचा गोळा बनवून घ्यायचा आणि हे लाटून घ्यायचं आहे. लाटताना पिठाचा जास्त वापर करायचा नाही, त्याची गरज देखील लागत नाही. छान हे मिश्रण जे आहे ना ते काठोकाठ पसरलेलं आहे आणि ही पोळी अगदी पातळ लाटायची आहे. खूप पातळ ही लाटून तयार होते. छान आता तवा गरम झाला आहे, त्यामध्ये दोन्ही साईडने ही खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची. भाजताना तेलाचा वापर करायचा, कारण काय होतं, जास्त दिवस टिकवायचे असेल ना तर तेल वापरायचं आणि 1 ते 2 दिवसात तुम्ही संपवणार असेल तर तूप वापरू शकता, कारण जास्त दिवसांसाठी तूप वापरलं तर त्याचा वास येऊ शकतो. म्हणून प्रवासात नेण्यासाठी ही आरामशीर टिकते. तुम्ही तेलाचा वापर करा किंवा बिना तेलाची ही पोळी भाजून घेऊ शकता, पण लगेच खायची असेल तर तूप वापरू शकता. आणि मस्त खमंग खुसखुशीत ही तिळगुळ पोळी बनवून तयार आहे. नक्की ट्राय करा.